अमावस्येची रात्र. स्मशानात धूर आणि चितेच्या ज्वाळा आकाशाला भिडत होत्या. हातात उघडी तलवार घेऊन राजा विक्रम झाडी झुडपांमधून आणि सांगाड्यांमधून एखाद्या वेड्यासारखा धावत होता. तेवढ्यातच वेताळ हसतो. हा हा, राजन मागे फिरा. एका प्रेतासाठी तुम्ही तुमचं राज्य, सुख, वैभव का त्याग करत आहात? सोडा, माझा पाठलाग करणं सोडून द्या आणि मागे फिरा. राजा विक्रम म्हणतो, कदापि नाही. वीर विक्रमने त्या योगीला वचन दिलं आहे, जोपर्यंत तुला पकडून त्यांच्याकडे घेऊन जात नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. वेताळ म्हणतो, राजन, तुमच्यातील हे अद्भुत साहस पाहून मी थक्क झालोय. चला, मार्ग खूप लांब आहे. वेळ जावा म्हणून मी तुम्हाला एक कथा ऐकवतो. पण लक्षात ठेवा, जर तुम्ही एकही शब्द बोललात तर मी पुन्हा याच झाडावर येऊन उलटा लटकेन. विक्रम मौन पाळतात आणि जड पावलांनी पुढे चालू लागतात. आणि इथूनच सुरू होते सोमदत्तची कथा. मित्रांनो, कथा आवडली तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. चला, कथेला सुरुवात करते. मुन्नी. दीदी, आई म्हणत होती की बाबा आज बाजारातून गुळाची रबडी घेऊन येणार आहेत. बिट्टू. चुप कर मुन्नी, आईला त्रास देऊ नकोस. बाबा लाकडं विकायला गेलेत. ती विकली गेल्यानंतरच काहीतरी खायला येईल. आई. हे नारायण, या निष्पाप मुलांना काय माहीत की त्यांच्या बापाकडे लाकूड कापण्याच्या कुऱ्हाडीला धार लावण्यासाठी सुद्धा पैसे नाहीत. तेव्हा सोमदत्त घरात येतो. मुन्नी. बाबा बाबा, माझ्यासाठी काय आणलंत? माझी रबडी आणली का? तेव्हा सोमदत्त डोळ्यात अश्रू आणून, बेटा, आज बाजार बंद होता. उद्या नक्की आणेन. जा, आज जा. तेव्हा मुन्नी. ठीक आहे बाबा, पण उद्या नक्की आणा, नाहीतर मी तुमच्यावर रागावेन. तेव्हा सुमती. स्वामी, आज पुन्हा रिकाम्या हातानेच. माधवची काकी आली होती. सांगत होती की तिचा मुलगा बाजारात नवीन चेंडू घेऊन खेळतोय आणि आमची मुलं फक्त मातीच खात राहणार का? सोमदत्त. तर मग मी काय करू सुमती? स्वतःचं मांस विकू का? जंगलात लाकडं उरलेली नाहीत आणि शहरात त्या लाकडाची कोणाला किंमत नाही. माधव नशीबवान आहे. त्याचा मेव्हणा जमीनदाराकडे नोकर आहे. माझं तर कुणीच नाही. तेवढ्यात शेजारी माधव हातात एक नवीन रेशमी कुर्ता घेऊन तिथून जातो आणि सोमदत्ताला पाहतो. माधव म्हणतो, अरे सोमदत्त भाऊ, अजूनही इथेच बसून आहात? हे बघा, आज शहरातून नवीन कुर्ता आणलाय. माझा मुलगा तर नवीन चेंडू मिळून आनंदाने नाचतोय. अरे, तुम्हीही काहीतरी कामधंदा बदलून का पाहत नाही? कधीपर्यंत ही लाकडं वाहत राहणार? सोमदत्त. सगळ्यांचे दिवस सारखे नसतात माधव. तू भाग्यवान आहेस. माधव म्हणतो, हे भाग्यच नाही भावा, हिम्मत लागते, हिम्मत. खैर, मी निघतो. आज घरात मेजवानी आहे. सोमदत्त रागात आणि हताश होऊन. सुमती, आता खूप झालं. उद्या मी काळ्या जंगलात जाणार. लोक म्हणतात तिथून जो गेला तो कधीच परत आला नाही. पण या रोज रोजच्या जिण्यापेक्षा एकच वेळा काय होईल तो फैसला झालेला बरा. सुमती. नाही स्वामी, मी ऐकलंय तिथे भटकती आत्मे राहतात. मी तुम्हाला तिथे जाऊ देणार नाही. सोमदत्त. ते प्रेत माझं काय बिघडवणार सुमती? जो माणूस भुकेशी लढत असतो त्याला प्रेताची भीती वाटत नाही. उद्या सूर्योदयापूर्वी मी निघून जाईन. सोमदत्त शरीर भीतीने कापत होतं, पण मुलांचे भुकेले चेहरे त्याला पुढे ढकलत होते. जंगलातील एका गूढ गुहेपाशी तो पोहोचतो. जसा तो गुहेचा मोठा दगड बाजूला सारतो तसे त्याचे डोळे विस्फारतात. सोमदत्त. हा तर हिरा आहे. एवढा मोठा हिरा की याने पूर्ण शहराचा किल्ला विकत घेता येईल. जसा तो हिऱ्याकडे हात वाढवतो तसा गुहेच्या दगडांमधून एक भयानक घुमणारा आवाज येतो. गूढ आवाज. सावधान लाकूड तोड्या. हा रुधिरमणी आहे. हा तुला ते सगळं देईल जे तुला हवं आहे. महाल, सोनं, सत्ता. पण याची एक किंमत आहे. तुझ्या प्रत्येक मोठ्या इच्छेच्या बदल्यात या जगात कुठेतरी एका निष्पाप जीवाचा बळी जाईल. सांग, तू हे पाप करायला तयार आहेस का? लालसा आणि गरिबीच्या संघर्षात सोमदत्त विचार करतो. मला तर कोणी ओळखत नाही. कोणी अनोळखी माणूस मेला तर मला काय फरक पडतो? जेव्हा माझी मुलं भुकेने तडफडत होती तेव्हा हे जग कुठे होतं?
मला हा हिरा मान्य आहे. सोमदत्त तो हिरा उचलतो आणि जंगलात जोरात विजा कडकतात. वेताळ: कथा अजून संपलेली नाही राजन. सोमदत्त हिरा तर घेऊन आला, पण पहिल्या इच्छेनंतर होणाऱ्या विनाशासाठी तो तयार होतो का? संध्याकाळ झाली होती. झोपडीत एक छोटा दिवा मिणमिणत होता. सुमती दारात बसून शून्यात पाहत होती. तेवढ्यात सोमदत्त घाबरलेल्या अवस्थेत झोपडीत येतो आणि दार बंद करतो. त्याच्या डोळ्यात एक अद्भुत चमक होती, भीती आणि आनंदाचं मिश्रण. तो आपली मूठ सुमतीसमोर उघडतो. सोमदत्त: सुमती, बघ, आपली जन्मभराची गरिबी या एका दगडाने संपणार आहे. सुमती: हे नारायण, काय बोलताय तुम्ही? याचा प्रकाश तर डोळ्यांना चोखतोय. हा तुम्हाला कुठे मिळाला? सोमदत्त: काळ्या जंगलाच्या गुहेत. हा जादुई हिरा आहे. सुमती: फक्त एकदा काहीतरी मागितलं की जे हवं ते मिळतं. पण याची एक अट आहे. जेव्हा आपण काही मागू तेव्हा जगात कुठेतरी कोणाचा तरी मृत्यू होईल. पण आपल्याला काय? जगात रोज हजारो लोक मरतातच ना? सुमती: नाही स्वामी, हा अधर्म आहे. याला आत्ताच परत फेकून या. दुसऱ्याच्या चितेवर आपण आपलं सुख नाही सजवू शकत. सोमदत्त: चूप बैस. जेव्हा बिट्टू भुकेने रडतो तेव्हा तुझा धर्म कुठे जातो? मी आता अजून वाट पाहू शकत नाही. सोमदत्त हिरा हातात घेतो, डोळे बंद करतो. झोपडीबाहेर जोराचा वारा सुटतो. सोमदत्त: हे जादुई हिऱ्या, माझी ही तुटलेली झोपडी एका भव्य महलात बदलून जाऊ दे. माझ्या अंगणात सोन्याचा पाऊस पडू दे. अचानक धरणी डोलू लागते. मातीच्या भिंती भव्य पत्थरांमध्ये आणि छप्पर सोन्याच्या घुमटात बदलू लागतं. सुमतीचे फाटके कपडे रेशमी वस्त्रात बदलतात. जमिनीवर झोपलेली मुलं मखमली शय्येवर येतात. सुमती घाबरून: स्वामी, हे काय झालं? आणि आपण कुठे आहोत? सोमदत्त: आता आपण या नगरातले सगळ्यात श्रीमंत लोक आहोत सुमती. हे वैभव बघ. दुसऱ्या दिवशी सकाळी महलाच्या मोठ्या प्रांगणात बिट्टू आणि शेजारी माधवचा मुलगा गोलू खेळत होते. सोमदत्तने हिऱ्याकडे सोन्याचा चेंडू मागितला होता, जो हवेत स्वतःहून उडत होता. गोलू: अरे बिट्टू, तुझ्याकडे एवढा सुंदर चेंडू कुठून आला? हा तर हवेत उडतोय. बिट्टू: माझे बाबा आणलेत. बघ गोलू, आता मी रोजच यानेच खेळणार. चल तू पण ये. दोन्ही मुलं आनंदाने खेळत होती आणि सोमदत्त महलाच्या उंच झरोक्यातून बघून खुश होत होता. अचानक गोलू तो चेंडू पकडण्यासाठी धावतो आणि जमिनीवर कोसळतो. बिट्टू: आई बाबा, गोलूला बघा ना, काय झालंय? हा उठतच नाहीये. सोमदत्त आणि सुमती धावत खाली येतात. एवढ्यात शेजारी माधव भिंत ओलांडून आत येतो आणि आपल्या मुलाला निष्प्राण पाहून हंबरडा फोडून रडू लागतो. माधव: गोलू बेटा, डोळे उघड. हे काय झालं तुला? आत्ताच तर तू खेळत होतास. सोमदत्त भाऊ, बघा ना माझ्या मुलाला काय झालं.